वड्या तर उन्हाळ्यात आपण भरपूर प्रकारच्या बनवत असतो. मुगाच्या डाळीच्या, मिक्स डाळीच्या, नुसत्या चण्याच्या डाळीच्या, उडदाच्या डाळीच्या. परंतु आज काही आपण वेगळ्या वड्या बनवणार आहोत. हो, आज आपण बनवणार आहोत आलूच्या वड्या. आलूच्या वड्या कशा बनवायच्या हे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगते. खायला पण या खूप चविष्ट वाटत असते. हे बघू शकता ह्या वड्या किती व्यवस्थित वाढलेल्या आहे. इकडे वड्या तयार झाल्या आणि तिकडे माझ्या मुलाने म्हटलं, मम्मी वड्याची भाजी बनव. हे बघा, मी त्याच दिवशी मग वड्याची भाजी बनवली. खूप छान खायला वाटत असते. अगदी दम आलू वगैरे मसाल्याचे आपण बनवतो अगदी तशा प्रकारचे आणि झटपट बनते. याकरता मी 1.5 किलो आलू घेतले आहे. त्याकरता 4 मोठे टमाटर घेतले आहे. आता एका कुकरमध्ये हे दोन्ही साहित्य एकसाथ उकळणार आहे. 5 मिनिटं उकळल्यानंतर दोन्ही साहित्य व्यवस्थित शिजले आहे. बघू शकता टमाटर पण शिजले आहेत आणि आलू पण छान शिजले. आता दोन्ही साहित्य बाहेर काढून आपल्याला आलूचे साल काढून घ्यायचे आहे. या वड्यांमध्ये आता आपल्याला काही मसाले पण लागणार आहे. त्याकरता 2 चम्मच धने भाजून घ्यायचे आहे. धने गोल्डन झाले की यासोबतच आपल्याला थोडे जिरे आणि अर्धा चम्मच सोप यामध्ये परत भाजून घ्यायची आहे. तसेच या मसाल्यासोबतच आपल्याला काही कच्चे मसाले पण टाकायचे आहे बारीक करताना. हे कच्चे मसाले म्हणजे कच्च्या मसाल्यामध्ये अर्धा इंच कलमी, 7-8 काळे मिरे व 1 मोठी विलायची, 2 हिरव्या विलायच्या. हे संपूर्ण साहित्य आपल्याला बारीक करून गाळून घ्यायचे आहे. आपण आता जे आलू वापरले होते, साल काढले होते, त्या आलूला आपल्याला किसून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण जे मसाले आहेत ते टाकायचे आहे व जे 4 टमाटर बॉईल केले होते त्याचे वरचे साल काढून याला हाताने मिक्स करून घ्यायचे आहे. संपूर्ण साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे. तसेच त्याबरोबर आपल्याला हिरवा सांबार पण टाकायचा आहे. संपूर्ण साहित्य व्यवस्थित पीठ चोळतो त्याप्रमाणे चोळून घ्यायचे आहे. आता यानंतर आपल्याला याच्या वड्या टाकायच्या आहेत. एका परड्यावर मी ब्लाऊज पीस टाकले आहे. या ब्लाऊज पीसवर वड्या टाकत आहे. आपण सध्या मुंगा उडदाच्या वड्या टाकतो तेवढ्या छोट्या आपल्याला यावर वड्या टाकायच्या नाही आहे. मोठ्या मिल्कमेकरचा जो साईज असतो तशा मोठ्या मोठ्या वड्या टाकायच्या आहे. कारण ह्या चिमल्यानंतर अगदी छोट्या छोट्या होत असतात. जर तुम्ही छोट्या वड्या टाकल्या तर या तेलामध्ये मेल्ट होऊन जातील, त्या दिसणार पण नाही. त्यामुळे थोड्या मोठ्या साईजच्या वड्या टाकायच्या आहे. आता याला 1 दिवस वाढवल्यानंतर कापडावरून काढून आपल्याला ह्या वड्या 3 दिवस वाढवायच्या आहे. 3 दिवस वाढल्यानंतर या अगदी खडखड वाळत असतात. या वड्या मग पॉलिथिनमध्ये टाकून डब्यात भरून ठेवायचे आहे. अजिबात खराब होत नाही व याची भाजी अगदी झटपट बनत असते. 2 उकड्या आल्या की भाजी शिजून तयार. अशा प्रकारे झटपट भाजी बनणाऱ्या या वड्या तुम्ही नक्कीच करून बघा. खायला पण खूप चविष्ट अगदी छान वाटत असतात. 2 दिवसात आपल्या वड्या व्यवस्थित वाढतात. परंतु मी त्याला 1 दिवस अजून वाढवले आहे. आता ह्या वड्या वाढून तयार आहेत. त्याला पॉलिथिनमध्ये भरून डब्यात भरून तुम्ही 1-1.5 वर्ष आरामात खाऊ शकता. तुम्ही नक्की करून बघा. अगदी झटपट बनणाऱ्या वड्या.